वेलकम टू माय चॅनल. सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. तर संध्याकाळचे वाजलेत 5 आणि आत्ताच एक व्हिडिओ पब्लिश केला मी आणि त्यानंतर थोडंसं रेडी झालीये आणि चाललीये मी बाहेर. तर सोनू आणि त्याचे पप्पा गेलेत ऑलरेडी स्टेशनला इथे समोर आणि दोघं जण बॅट बॉल घेऊन गेलेत आणि मला सुद्धा फोन केला होता की तू पण ये म्हणून. तर मी पहिलं व्हिडिओचं काम करून घेतलं आणि त्यानंतर मी सुद्धा निघाली. तर चला म्हटलं तुम्हालाही घेऊन जाते. चला मग व्हिडिओला करूया स्टार्ट, व्लॉगला करूया स्टार्ट. आणि चला हे दोघं जण काय करतात ते पण बघूया. मी बघितलं. बॅट बॉल खेळायला जागा आहे का इथं? इथं खेळायचं? चल तिकडे जाऊया पुढं. तिकडे जाऊ पुढं. या साईडने चालायचं. ते काय घेतलंय हातात? श्रम. हसावं करायला प्रश्न पडलाय त्याला. हसावं करायला प्रश्न पडला. पळ सोनू जा पळ. हे होतं आमच्या इथलं स्टेशन आणि रेल्वे पाहिली तुम्ही तर मालगाड्या चालू आहेत. तर तीच होती रेल्वे आणि सूर्य मावळायला सुरुवात झालेली आहे. तर पुढे जाऊन आम्ही ना थोडा वेळ बसणार आहे कारण भरपूर लोक येतात आमच्या इथे व्यायाम वगैरे करायला आणि संध्याकाळचं सुद्धा. तर खूप लोक म्हणजे अगदी गावातून लांबून फिरायला येतात, मागेपर्यंत फिरायला जातात आणि मग परत येतात. तर खूप पुढे छान असा परिसर आहे, शांत एकदम आणि थोडंसं डोंगरासारखं पण आहे. तर कधी कधी आम्ही तिकडे पण जाऊन बसतो. तर करमेना गेलं सोनूला की मग जातो आम्ही आणि जाऊन बसतो तिकडे. तर निसर्गरम्य असं वातावरण असतं आणि त्यात संध्याकाळचं असं गेलं की फार छान वाटतं. त्यामुळे मग जातो आम्ही कधी कधी आणि कालही गेलो होतो. तर इथून पुढे ना दाखवते तुम्हाला. इथून पुढे आहे विहीर. तर विहीर इथे थोडीशी पण रोजचा रोड आहे आम्हाला. मी संध्याकाळी चालायला जाते त्यामुळे ना सोनूला पण माहिती पडलेलं आहे इथलं सगळं. तर तोही व्यवस्थित अगदी जातो येतो आणि घाबरण्यासारखंही काही नाही आहे. पुढे भिंत वगैरे आहे, व्यवस्थित जायला जातो तिथून आणि तुम्हालाही दाखवते की तिथं पाणी वगैरे कसं आहे ते.
कमी झालाय ना. कुठे दिसला अगं खावा की. तिथलं सोडलं इथून का आणलंय. ए बॅट घे तुझी बाळा. मग मोबाईल घेतला ना आता.
पिलू तू चप्पल अरे 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 सोना नको ना पिलू. मायाचं सोंग दाखवायला सोन्याला. घरी आलो आम्ही, त्यानंतर स्वयंपाक वगैरे केला मी आणि त्यानंतर ही मस्त अशी स्वीटची रेसिपी मी केली होती. तर ही मी खवा न वापरता मिल्क पावडर वापरून बनवलेला गाजराचा हलवा आहे. तर थंडी आली आहे आणि गाजराचा हलवा झाला नाही असं तर होणारच नाही. चला तर मग बघूया माझ्या या गाजरच्या हलव्याची रेसिपी. तर गाजर घेतलेत मी आणि त्याची साल वगैरे काढून व्यवस्थित अशी बारीक किसणीने किसून घेतलेली आहेत. त्यानंतर गॅसवर ना कढई ठेवायची आपल्याला आणि कढईमध्ये दूध घ्यायचं आहे. कढईमध्ये दूध जे आहे ते गरम करून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर हे कच्चं दूध आहे, म्हणजे नुकतंच ताजं आलेलं होतं. तर ते मी लगेच कढईमध्येच टाकलेलं आहे आणि हे असं उथळच भांडं घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून हे दूध ना उतू जात नाही. तर सारखं हे चमचा ढवळून ढवळून आपल्याला याचं ना अर्ध करून घ्यायचं आहे. अर्ध्यापर्यंत आटवून घ्यायचं आहे या दुधाला. तर आता आटवून घेते मी आणि त्या दूध जवळपास अर्ध चांगलं बघू शकताय तुम्ही, अर्धी कढई झालंय. आणि त्यानंतर आता हे जे गाजर आपण किसून ठेवलेलं होतं तर ते गाजर याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे, म्हणजेच शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. तर जे पूर्ण मी गाजर किसून घेतलेलं आहे तर ते या कढईमध्ये आता टाकून घेते मी. त्याच्यासोबत ना साखर पण आपल्याला सुरुवातीलाच याच्यामध्ये टाकायची आहे. साखर टाकल्यामुळे काय होतं, कलर चेंज होत नाही गाजराचा. सोबतच मी दुसऱ्या गॅसवरती ना थोडेसे ड्रायफ्रूट्स जे आहेत तर ते थोडेसे रोस्ट करून घेते. तर दुसरा पॅन ठेवला आहे मी आणि त्याच्यात थोडेसे ड्रायफ्रूट्स रोस्ट करून घेते. तर बघू शकताय तुम्ही पाणी सुटलंय साखर टाकल्यामुळे आणि छान आता हे गाजर जे आहे आपलं तर ते मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता हे ड्रायफ्रूट्स मी थोडेसे बारीक केलेत आणि ते बारीक करून आता मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आणि म्हणजे हे सुद्धा छान असं शिजून निघतं आपल्या गाजरासोबत. त्यानंतर ना आता याच्यामध्येच आपल्याला वेलची पूड सुद्धा टाकून घ्यायची आहे. तर ह्याच्यात आता मी वेलची पूड सुद्धा वरतून ॲड करते. थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी इथे. तर गाजरच्या हलव्यामध्ये ना थोडंसं मीठ वरतून टाकायचं असतं, अगदी थोडंसं टाकायचं आहे. आणि त्यानंतर वेलची पावडर मी टाकली आणि हे सगळे मिक्स करून ना आता हे जे दूध आहे हे पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर आता मी वरतून टाकतीये तूप आणि तूप आपल्याला याच वेळी टाकायचं आहे, सुरुवातीला नाही टाकायचं. तर वरतून मी तूप ॲड करतीये, म्हणजे काय होईल, जसं जसं हे पाणी आटत जाईल तसं तसं चिटकायला सुरुवात होईल आपला हलवा. तर तूप टाकल्यामुळे तो चिटकणार नाही. वरतून टाकतीये मी मिल्क पावडर आणि मिल्क पावडर टाकून आता मी ही छान अशी पटापट मिक्स करून घेते. याच्या गाठी तयार व्हायला लागतात, त्याच्या अगोदर आपल्याला आहे ना हे छान असं बारीक करून घ्यायचं आहे. याच्या गाठी ज्या आहेत त्या होऊ द्यायच्या नाही आहेत, पटापट मिक्स करायचं आहे आणि या गाठी सगळ्या सोडवून घ्यायच्या आहेत. तर जसा खव्याचा हलवा लागतो सेम टू सेम अगदी तसाच हा हलवा लागतो. मिल्क पावडरमुळे जरासुद्धा म्हणजे वाटत नाही आपल्याला की खवा नाही आहे या हलव्यामध्ये म्हणून. तर आता या ज्या गाठी आहेत त्या पूर्णपणे सोडवून घेते मी छान अशा. सोबतच आपलं हे जे दूध आहे ते सुद्धा आटत जाईल. तर खूप मस्त असा हलवा झाला होता. तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा.
खव्याची जरासुद्धा गरज लागणार नाही. मिल्क पावडर असेल तरीसुद्धा काम होऊन जाईल आपलं. तर अशा पद्धतीने तयार झाला आपला दूध पावडर वापरून केलेला हलवा. तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्ही सांगा मला कसा झाला होता ते. तर चला मग व्हिडिओला थांबवते मी इथेच. आय होप हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि हो अजून सबस्क्राईब नसेल केलं आपल्या चॅनलला तर पटकन करून टाका. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.